सांगाल विजयानंतर भावना नेमकी आपली पहिली प्रतिक्रिया काय नेमकी सांगाल? प्रथमतः मी तर आमच्या महायुतीचे सगळे जे आमचे मान्यवर आहेत, म्हणजे आरपीआय असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, या सर्व आमच्या घटक पक्षांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी अभिनंदन करत. आज या ठिकाणी जो विजय झालेला आहे तो अतिशय खूप मोठ्या मताधिक्याने हा विजय झालेला आहे. विरोधक त्या ठिकाणी वेगवेगळ्या वल्गना करत होत्या, पण आमचा पूर्ण आत्मविश्वास होता का जी या मतदारसंघामध्ये माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी जो केलेला विकास, मी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना केलेल्या प्रत्येक गावामध्ये वॉटर स्कीम, नरेशजी पाटील हे अर्थ आणि शिक्षण आणि क्रीडा मंत्री सभापती असताना त्यांनी केलेला विकास, या विकासाच्या जोरावर हा आमचा विजय झालेला आहे. आणि या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगेन, धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय हा झालेला आहे. असं म्हटलं तरी या ठिकाणी काही चुकीचं ठरणार नाही. मी पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनी आणि मायबाप जनतेचं आमच्या दोघांच्याही वतीने, नरेश पाटील आणि भाई शिंदे यांच्या दोघांच्याही वतीने मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देईन. त्यांना या ठिकाणी त्यांचं धन्यवाद कसं मानायचं माझ्याकडे आज शब्द नाहीयेत. अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या वल्गना त्या ठिकाणी केल्या होत्या, अनेक प्रकारचं नरेश पाटील आणि माझ्यामध्ये असंतुष्ट निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. परंतु मी त्या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं का आम्ही एकत्र आहोत, आम्ही एकत्र राहणार आहेत आणि राम लक्ष्मणाचा धनुष्यबाण हा अयोध्येला जाणार आहे. आणि तो धनुष्यबाण आज अयोध्येला गेलेला आहे. महायुतीचा अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी विजय झालेला आहे. त्यामुळं सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन, त्यांना शुभेच्छा देईन, त्यांचं अभिनंदन करेन. असा आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, पक्षावर, आमच्या महायुतीवर जो विश्वास ठेवलेला आहे, हा प्रेम, हा जीवाला असाच राहू द्या. प्रचाराच्या दरम्यान मध्ये काय कोणाला चुकीचं कमी जास्त झालं असेल तर आम्हा दोघांनाही क्षमा करावी, एवढीच मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय सांगाल, आपण पहिलीच निवडणूक लढवली आणि आपला विजय झाला, काय पहिली प्रतिक्रिया? साडी मागे या ना जरा प्लीज. जय भवानी, जय शिवाजी. आज आपण ज्या याची वाट पाहत होतो आतुरतेने, ती वेळ आपल्याला आली होती आणि ती वेळ आज आली आहे आणि त्या संधीचा आपण उपयोग झालेला आहे. आज सांगायचं झालं तर आदरणीय आमदार साहेब असतील, त्यांनी आज आपल्याला जी संधी उपलब्ध महायुतीच्या वतीने जी संधी मला दिली आहे, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन. आणि आज हा विजय माझ्या एकटीचा नसून माझ्या मायबाप जनतेचा आहे. त्यांनी खूप छान असा प्रतिसाद, साथ आणि आशीर्वाद मला दिलेला आहे. एवढे बोलून त्यांच्या सर्वांचे मी आभार मानते. आदरणीय श्री नरेश तातुराम पाटील असतील, आदरणीय भाई काका असतील, आदरणीय थोरवे साहेब असतील, माजी आमदार लाड साहेब असतील, या सर्वांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळालेली आहे. या संधीचं आणि मी नक्कीच या संधीचं सोनं करेन, एवढे सांगून दोन शब्द संपवते. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.